सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर डेली लाईफ विथ कृष्ण भक्ती या चॅनलमध्ये मी तुमचे मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण जाणून घेणार आहोत भगवंताला नैवेद्य अर्पण कसं करायचा. तर सर्वात पहिले भगवंताला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी चौकोनी मंडळ करून घ्यावे आणि जेणेकरून आपण रोज असं छोटंसंच वाटीमध्ये खडीसाखर, दूध असो, मनुके, काजू जे काही असं छोटंसं नैवेद्य जे अर्पण करतो ते एका वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये तुळशीपत्र ठेवावे. तुळशीपत्र ठेवल्याशिवाय भगवान श्रीकृष्ण नैवेद्य हे ग्रहण करत नाहीत. आणि नंतर नैवेद्य खाऊ घातल्यानंतर भगवंताला घंटीनाद करावे. जेणेकरून असं मान्यता होते की भगवंताने नैवेद्य ग्रहण केल्यानंतर घंटीला खूप आनंद होतो आणि ती जयघोष करते. एकदा काय झालं, एका पुजाऱ्याने एका मंदिरामध्ये नैवेद्य ठेवला आणि भगवंत त्यांच्या ग्वाल्याला घेऊन तिथे गेले. जेणेकरून ते दही, माखन जे काही लोणी असलं ते त्यांच्या ग्वाल्याला खाऊ घालत होते, म्हणजेच त्यांच्यासोबतच्या जे मित्रांना. तर ते त्यांनी घेतलं आणि घंटीला सांगितलं, घंटी अजिबात मी चोरून यांना खाऊ घालतो आहे, अजिबात घंटीनाद करायचं नाही. घंटी म्हणाली, जो आज्ञा भगवंता. आणि लगेच त्यांनी घेतलं. भगवंताने पुजारी बाजूला गेला असं मान्यता भागवतात सांगितलेलं आहे. आणि घेतलं आणि त्यांनी सगळ्यांना खाऊ घातलं. दही असन, माखन, लोणी जे काय असन सगळ्यांना खाल्लं. तोपर्यंत घंटीने काहीच नाही, शांत राहिले, भगवंताची आज्ञा पाळली. आणि जेव्हा एक घास घेतला आणि भगवंताने लोण्याचा गोळा मुखात घातला, जसा मुखामध्ये गोळा घातला तसा घंटीने टन 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 असा घंटीनाद केला. भगवंत बाहेर आले आणि म्हणाले, घंटी, मी तुला सांगितलं होतं ना की तू घंटीनाद करायचं नाही. पण घंटी म्हणाली, भगवान, सगळ्या सृष्टीने खाल्लं तरी मी तुमची आज्ञा पालन करते, पण साक्षात भगवंतानी नैवेद्य ग्रहण केल्यावर मी थांबू शकत नाही. म्हणून मला राहवलं गेलं नाही आणि मी मोठ्याने घंटीनाद केला, मला माफ करा. म्हणून जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो तेव्हा हा घंटीनाद झालाच पाहिजे. असं भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाची अनेक लीला अशा सांगितलेल्या आहेत आणि सगळ्यात जास्त लीला त्यांच्या गोकुळामध्ये झालेल्या आहेत. तर खरंच भागवत कितीही वेळेस ऐकाना जुनं असं वाटतच नाही. आपण एखादं पिक्चर बघा परत आपल्याला बघावं असं वाटत नाही. पण भगवंताच्या लीला ज्या आहेत ना, खरंच त्या अनंत आहेत. कितीही वेळेस ऐका, त्याच्यावरून कधीच मन भरत नाही. खरंच सगळ्यांनी भागवती ऐकायलाच पाहिजे. तर इकडे चालले होते बघा असे छान धपाटे, छान पालक, कस्तुरी मेथी आणि लसूण, जिरं, ओवा. आणि धपाट्यामध्ये ना कधीही सुंदर असं तीळ घालायचे बघा, खूप भरपूर तीळ घालायचे. आणि हिरवे मिरचीचे धपाटे करायचे. हिरवी मिरचीमध्ये जिरं, लसूण, मीठ आणि छान असं पेस्ट, कोथिंबीर वगैरे करून घ्यायची. मी पालक इथं फ्राय करून घेतला, तो पण टाकला आणि छान कस्तुरी मेथी पण अशी चुरगळून घातली. इतके सुंदर धपाटे लागतात ना. आणि धपाटे कुठले पिठाचे, तर गव्हाचं पीठ, ज्वारी पीठ आणि बेसन पीठ हे सगळं मिक्स घालून धपाटे घातले. आणि त्याच्यामधले जे असं छान खरपूस जेव्हा भाजतो ना आपण आणि तेल वगैरे टाकून, तुम्हाला काय सांगू, इतकं कुरकुरीत धपाटा होतो ना, इतकं छान. आणि लोणच्यासोबत, दह्यासोबत आणि कढीसोबत आपण कशासोबत पण खाऊ शकतो. आता ही दुसऱ्या दिवशीची पूजा आहे बघा. दिवा वगैरे लावून घेतला. हा दिवा मी फ्लिपकार्टवरून ऑनलाईन मागितला होता. जेव्हा दाखवला तेव्हा खूप मोठा होता आणि आला तेव्हा खूप छोटा वाटत होता. पण ठीक आहे, छोटा वाटला तरी मी ठेवून घेतला कारण त्याची क्वालिटी खूप सुंदर होती. एकच मागवला होता, खूप छान होता. आणि बघा, ही धपाट्याचं राहिलं होतं दाखवायचं म्हणून हा छोटासा धपाटा आणि लोणचं छान सकाळी नाश्त्याला खाल्ला बघा. इकडे किती सुंदर असं आभाळ बहरून आलं होतं आणि तुळशीच्या मंजुळा वगैरे खूप छान वाटत होतं. तुम्हाला जर असे व्हिडिओ बघायला आवडत असतील ना, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खरंच मनापासून मी असे छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. इकडं आपली छान पूजा वगैरे झालेली आहे. बेलाला वगैरे पूजा केलेली आहे बघा, किती छान असं. आम्ही जास्त मार्केटमध्ये राहत नाही ना, तर आमच्या इकडं फुलं वगैरे काही रोज मिळत नाही. तिकडं मार्केटमध्ये जाऊनच आणावं लागतात. तर हे बघा, ही अशी पाठीमागंच आमचं झाड आहे ना, त्याला तिथून फुलं वगैरे तोडून आणत असतो. खूप सुंदर असं फुलांचं थाट सजवलं होतं. खूप माझ्या मुलीने खूप छान वाटत होतं. आणि हे करता किती सुंदर असं बघा, खूप छान असं एक ड्रॉवर आवरायला घेतला. आणि छोट्या वस्तू आपण छान असं छोटंसं याच्यामधून आणलं ना, मिस्टर DIYमधून आणलेले बघा. हे छोट्या वस्तून जास्त राडा होतो, इकडे तिकडे पडतात. त्या जर एका ठिकाणी सावरून ठेवल्या ना, तर आपल्याला लगेच मिळतात. त्यामधून सगळं आवरून घेतलं ना, छान असं वाटतं. कुठेही निघलं ना की पटकन हाताला वस्तू लागते आणि आवरायला होतं. नाही तर आवरण्यात आणि ते सापडण्यातच भरपूर वेळ निघून जातो. तर बघा किती सुंदर असा हा बॉक्स आहे, मिस्टर DIYमधून आणलेला आहे. भरपूर असे कानातले वरतूनच लगेच दिसतात, मोठे असो छोटे असो पटापट सापडल्या जातात. आणि ही छोटीशी बास्केट आहे बघा, सगळं भरपूर त्याच्यामध्ये. खाली भरपूर वेण्या असून छान चॉकर जे काय असून डोक्याला लावतो ना आपण ते छान. आणि इकडे असे सुंदर असे छान आपली चहा ठेवली होती, मसाला चहा. छान असं अलोंग, अद्रक, विलायची आणि दालचिनी छान असं कुटून घेतलं ना, खरंच विकतच्या मसाल्याला पण मागं पाडतं, इतकं सुंदर हे असं लागतं.
तुम्हाला आवडतो का चहा? आम्हाला तर खरंच खूप आवडतो. खूप छान लागतो घरच्या मसाल्याचा चहा आणि त्याच्यासोबत जर पाऊस असला ना तर खरंच अजूनच भारी वाटते, एक नंबर.